नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. चला आज आपण लोणच्याचा मसाला कसा बनवत आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आज आपल्या झाडाच्या आपण कैऱ्या तोडलेल्या आहे आणि त्या कैऱ्यांचं गोड आंबट असं लोणचं बनवणार आहोत. तर लोणचं दोन प्रकारचं बनवणार आहोत. एक गोड प्रकार, गोड आंबट मग खट्टा मिठा बनवणार आहोत आणि एक तिखट बनवणार आहोत. तर असे दोन प्रकारचे मी लोणचं बनवणार आहे. तर त्याच्यासाठी हा एकच मसाला वापरलेला आहे. खाली गूळ घेतलेला आहे गोड बनवण्यासाठी, नाही तर सर्व काही तिखटसाठी बी हाच वापरणार आहे आणि गोडसाठी बी हाच वापरणार आहे. खाली गोडसाठी मी गूळ टाकणार आहे आणि तिखटसाठी नाही टाकणार. तर हा मसाला बघा मी कसा घेतलेला आहे, काय काय घेतलेलं आहे मी तुम्हाला ते दाखवत आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, काय काय घेतलेलं आहे. तर लोणचं बनण्यासाठी हा बाई प्रथम आपण घेतलेली आहे मोहरी. आता ही मोहरीची डाळ आहे, छान अशी मोहरीची डाळ आहे, निसून पुसून सगळी स्वच्छ केलेली मोहरीची डाळ. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे दुसऱ्या टायमाला लसूण. हा लसूण घेतलेला आहे गावठी मस्तपैकी. तिसऱ्या टायमाला घेतले आहे आपण हे लवंग. चौथ्या टायमाला घेतले आहे आपण हे मिरे. त्याच्यानंतर आपण घेतले आहे लाल तिखट. त्याच्यानंतर घेतलेले आहे बडीशोप. त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे मेथी आणि हा हिरे हिंग. याला काय म्हणतात, हिरे हिंग. हा फोडून घ्यावा लागतो, हा हिरे हिंग फोडून घ्यावा लागतो. आणि हा गोड बनवण्यासाठी हा घेतलेला आहे गुळ. तर आता हे बघा, या पद्धतीने आपण हा मसाला घेतलेला आहे लोणचं बनवण्यासाठी. तर तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, आता लोणचं बनवण्यासाठी हा मसाला घेतलाय, पण याच्यात काय काय आपण दळून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, बडीशेप आपण दळून घेणार आहोत, मेथी दळून घेणार आहे आबडधोबड, आणि आबडधोबड हे आपले लवंग बी दळून घेणार आहे आबडधोबड, आणि लसूण मात्र थोडा बारीक वाटणार आहोत. त्याच्यानंतर आपण मिरे बी बारीक करणार आहोत आबडधोबड. मिरची पावडर दळलेलीच आहे. मेथी बी चांगली अशी हे झालेले आहे. तर काय मेथीचा काय प्रकार नाही. आणि हा खडा हिंग फोडून घेणार आहोत, गूळ फोडून घेणार आहोत. तर आता सर्वात प्रथम आपण काय काय दळणार, मेथी काय काय दळणार आपण, बडीशोप, मेथी, लवंग, मिरे आणि लसण. हे बाकीचं काय दळणार नाही, हे आपण बाजूला ठेवणार आहे. हवा याला काय दळायचं नाही. आता आपण एवढे हे पदार्थ दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये. एवढे दळून घेणार आणि हे एवढे मिक्सरमध्ये आबडधोबड प्रकारे दळणार, म्हणजे बारीक नाही दळणार, आबडधोबड दळणार आहे, असे थोडेसे जाडसर. आणि हा गुळ आणि हा हिंग हे दोन्ही फोडून घेणार आहे बारीक. हिंग बारीक करणार, गुळ बी बारीक करणार आहोत. तर चला आता आपण हे दळून घेऊया. तर चला मैत्रिणींनो, हे बघा आता आपण हे दळून घेतले, बडीशोप दळून घेतलेले आहे आबडधोबड. हे बघा, या प्रकारचे असे आबडधोबड ही बडीशोप दळून घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर हा भाई मिरे आबडधोबड दळून घेतलेले आहे. हे पहा मिरे कसे असे दळलेले आहे आबडधोबड. त्याच्यानंतर हे हिरा हिंग हा बारीक केलेला आहे थोडा. हा हिरा हिंग याच्यामुळे ना लोणचं एकदम फार टेस्टी बनतं. तर हा हिरा हिंग बारीक केलेला आहे. ही मेथी बघा कशी बारीक करून घेतलेली आहे, ती बी आबडधोबड. आणि हे लवंग बी बारीक करून घेतलेले आहे. आणि हा लसण बी आबडधोबड बारीक केलेला आहे. हे एवढ्या वस्तू आपण सगळ्या बारीक म्हणजे आबडधोबड दळून घेतलेल्या आहे. आता हे लोणचं बनवण्यासाठी याचा मसाला तयार करायचा. आता हा मसाला सगळा आपला वाटून झालेला आहे बारीक करून. मिरची तर पहिलीच बारीक होते आणि हे तर याला तर काय बारीक करावं लागत नाही राईला, ही मिरची. तर आता हा आपला सर्व काही लोणच्याचा मसाला. तर आता तो कसा तयार करायचा मी ते तुम्हाला दाखवते.
मैत्रिणी, हा झाला लोणच्याचा तयार आपण दळून घेतलेला मसाला. पण मग त्याच्या विरहित अजून चला मैत्रिणी, याच्या विरहित अजून दुसरा बी मसाला लागतो, तेल वगैरे हे काही. तर हे बघा, आपण आता हा परिवार आहे सोयाबीनची याची थैली घेतलेली आहे परिवारची. एक तेलच्या 2 थैल्या घेतल्या 2 किलो. आणि हे काळं मीठ घेतलेलं आहे. हे बघा, काळा नमक, हा काळं मीठ घेतलेलं आहे. हे हळद घेतलेली आहे, हळदी पावडर. त्याच्यानंतर आपण ताटाचं मीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण लोणचा मसाला तयार केलेला 1 पाकीट घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा हिंग पुडी घेतलेली आहे, नागा छाप हिंग, मिल पावडर. आणि तरी येण्यासाठी लोणच्याला हा मसाला घेतलेला आपण, स्पेशल आचार मसाला म्हणजे पावडर, मिरची पावडर तरीची. आता हे साहित्य सुद्धा हे लोणच्यासाठी लागणार आहे. तर आता जे कसं तयार करता हा तो मसाला लोणच्याचा मी तुम्हाला दाखवते. तर प्रथम आपण आता ह्या 2 थैल्या तेल तापून घेणार आहोत. या 2 थैल्या तेल तापून घेणार आहोत. आता हा बारीक केलेला मसाला सगळा तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि हे बी सर्व दाखवलेलं आहे. तर मग आता काय काय टाकायचं, काय काय नाही, हे सर्व मी तुम्हाला दाखवते. हा झाला आपला लोणच्याचा मसाला, अजून तयार करायचा आहे. तर प्रथम तेल तापून घेते. चला मैत्रिणी, हे तेल तापत आहे लोणच्याचं. असं छान असं तापलं आहे. तर आपल्याला कडक कसं तापलं आहे कशाहून समजणार आहे. तर हे बघा, त्याच्यामध्ये थोडंसं असं लसणाचं टाकून बघायचं. ते जर वर आलं तर समजून घ्या चांगलं कडक हे तापलेलं आहे. आता तेल आपलं हे चांगलं असं छान असं तापलेलं आहे. तर ही बघा, ही आपण कढाई घेतलेली आहे. ही कढाई घेतलेली आहे. तर ह्या कढाईत आपल्याला आता कशा पद्धतीने मसाला हे करायचा आहे तो तुम्हाला मी दाखवते. तर सर्वात प्रथम बघा मैत्रिणी, आपण ही मोहरी टाकणार आहोत अशी. आता ही मोहरी सगळी अशी पसरून द्यायची. आता याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत, हे बघा, बडीशोप. ही छानशी अशी पसरून द्यायची. आता याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत, मिरे. ते असे छान पसरून द्यायचे. त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत, लवंग. ते असे पसरून द्यायचे. त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत, मेथी. मेथी बी अशी पसरून द्यायची. त्याच्यानंतर काय टाकणार आहोत आपण, हिरे हिंग. हिरे हिंग झाल्यानंतर त्याच्या बाजूने काय टाकणार आहोत आपण, हे बघा, लोणचे मसाला असा पसरून देणार आहोत सगळ्या बाजूने. त्याच्यानंतर आपण जे हे आपलं तिखट आहे हे बी थोडं पसरून देणार आहोत. त्याच्यानंतर आपण हा हिंग आहे, नागा हिंग. हा नागा हिंग असं टाकणार आहोत सर्व. त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत, हे काळं मीठ. काळे मीठच्या नंतर आपण काय टाकणार आहोत, ही हळद पावडर. तिला कडाने टाकायचं, कारण जळते ना हळद, म्हणून हळदीला कडाने टाकायचं आहे. त्याच्यानंतर काय टाकणार आहोत आपण,
थोडासा असा ही तरी मिरची पावडर, याच्यानंतर आता आपण काय टाकणार आहे, मीठ. आता याच्यानंतर आपलं हे मीठ टाकायचं आहे बघा, ताटा मीठ. आता हे मीठ, हे ताटा मीठ टाकणार, हे कडाला टाकायचं. मीठ थोडं जास्तच प्रमाणात. आता याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत, हा लसण. लसण का सगळ्याच्या नंतर टाकायचं, कारण लसण चांगला भाजला आणि चांगला तडका बसला तर चवदार असं हे लोणचं बनलं जातं. तर आता याच्यावर आपण काय सोडणार आहे, तेल. हा सगळा मसाला आपण भाजलेला, हा सगळा मसाला आपण एका याच्यात टाकलेला आहे आणि सर्व वाटलेला, बारीक वाटलेला तो पूर्ण तुम्हाला दाखवलेला आहे. त्या पद्धतीने आता हे टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. मैत्रिणींनो, आता आपण तेल टाकत आहे याच्यावर. हां, असं हलवत आहे. हे पहा, असं कडक असं तेल आणि छान असं पैकी आपण हलवून घ्यायचा. सगळा मसाला असा भाजन, असा कडक कडक तेल त्याच्यावर सोडायचं. सगळं मीठ बीठ सगळं असं हलवून घ्यायचं. हे बघा कसा मसाला, कसा मस्तपैकी पहा कसा तडका बसत आहे मसाल्याला. हे पहा, बघा कसा मसाल्याला तडका बसवते. तर त्याच्यासाठी गरम गरम असं तेल घ्यायचं आणि असं फटाफट फटाफट असं हलवून घ्यायचं, म्हणजे सर्व हे भाजलं जातं. हे पहा, आता छान असं हे भाजून घ्यायचं. हा आपला लोणचे मसाला. हा तर ह्यो छानपैकी असा हे सगळं असं हलवून, हे बघा या पद्धतीने लोणच्याचा मसाला असा तयार करायचा. आता तुम्हाला हे मी कसं तयार करायचा हे दाखवलं आहे मैत्रिणींनो. आता मी तुम्हाला थोड्या वेळाने हा मसाला गार झाल्यानंतर लोणचं कसं भरायचं हे दाखवणार आहे. तर मसाला कसा लोणच्याचा तयार करायचा आणि कसं लोणचं टाकायचं हे दाखवते. तर आता आपण हे मसाला कसा करायचा हे पूर्ण तुम्हाला दाखवलं आहे. आता हे पूर्ण असं थंड हवेला ठेवून द्यायचं फॅनच्या खाली. पूर्ण हा मसाला असा थंड होऊ द्यायचा. पण आता हा आपण हलवत राहायचा, म्हणजे पूर्ण वस्तू ह्या त्यांना तडका बसन आणि भाजून जाईल. मेथी वगैरे हे सर्व काही हे सारखं असं गरा हलवायचं. हे बघा ह्या पद्धतीने असं चांगलं हलवायचं. तर हा बघा कसा मसाला आपला छान असा तयार झालेला आहे, एकदम मस्त असा. आता पूर्ण हलवून परत हलवतच राहायचं असं सारखं. आता आपण तिखट मस्त चरचरीत तोंडाला चव वाढवणार असं चरचरीत लोणचं बनवणार आहे आपल्या घरच्या कैऱ्याचं, आपल्या झाडाच्या. तर मी कसं बनवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा. खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नंदिनी रेसिपीला. तर हे बघा मैत्रिणींनो, आता हा आपला मसाला तयार होत आहे. याला गार करण्यासाठी आपल्याला फॅन खाली ठेवावं लागणार आहे. फॅन खाली ठेवला, पूर्ण गार होऊन द्यायचा. असं असं करून ठेवायचं, म्हणजे त्याच्यावरती तेल आलं पाहिजे मसाल्याच्या वरती, म्हणजे मसाला हा खूप छान असा भाजला जातो. बघा कसा आपण मसाला भाजलेला आहे लोणच्याचा. ह्या पद्धतीने तुम्ही भाजा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. लोणच्याचा मसाला कसा तयार केलेला आहे मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर आता आपण हा मसाला पूर्ण
पूर्ण थंड करणार आहोत। थंड झाल्यानंतर हा मसाल्यामध्ये आपण कैऱ्या टाकून आपलं लोणचं भरणार आहोत। तर ते कसं लोणचं भरतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे, पण मसाला कसा बनवता हा पूर्ण तुम्हाला मी दाखवलेला आहे। तर ह्या पद्धतीचा तुम्ही बनवा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। हा झाला आपला लोणच्याचा मसाला। आता हा मसाला पूर्ण थंड करणार आहे। नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर चला मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कैऱ्याचं लोणचं कसं भरतात ते दाखवत आहे। त्याच्यासाठी या कैऱ्या आपल्या सगळ्या काल कापून आणि सुकून घेतलेल्या आहे आणि हा कैऱ्यांचा लोणच्याचा मसाला कसा तयार केला हा मी तुम्हाला दाखवलेला आहे। तर आता आपण कशा पद्धतीने भरणार आहे ते दाखवणार आहोत। हे बघा, आता आपण लोणचं भरणार आहोत आणि ह्या बघा आपण फोडून वाळवलेल्या आहे। ह्या वाळवत घातलेलं आहे, वाळवून केलं त्याचं चांगलं आणि चांगल्या बारीक फोडलाय। तर आता हे सर्व भरून आपण लोणचं कसं भरता हे मी तुम्हाला दाखवते। त्या पद्धतीने लोणचं कसं भरता हे मी तुम्हाला दाखवते। त्या पद्धतीने तुम्ही लोणचं करा आणि बरण्यात भरा, खा, करून बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर चला मैत्रिणींनो, आता आपण लोणचं भरत आहोत। हा बघा मसाला मैत्रिणींनो, आपला हा मसाला आहे ना बघा, असा छान असा आता काढून घेतला। छान असा काढून घेतलेला आहे आणि आता हे बघा, ह्या कैऱ्या अशा घ्यायच्या, सर्व चांगल्या चांगल्या काढून साफ करून आणि ह्या कैऱ्याच्या टाकलेल्या आहे आणि ह्या कैऱ्याच्या मध्ये टाकलेल्या आहे आणि ही बरणी घेतलेली आहे। ही बरणी अशी स्वच्छ अशी मधून चांगली साफसुथरी पुसून आणि धुवून घेतलेली आहे सुकून। तर आता हे लोणचं भरताना मी तुम्हाला दाखवते। ते हे पूर्ण असं त्या मसाल्याला या कैऱ्या अशा पूर्ण लावायच्या। तर हे बघा मैत्रिणी, असं चांगल्या अशा कालून घ्यायच्या, असं पूर्ण असं कैऱ्या टाकलेल्या अशा पूर्ण कालून घ्यायच्या आहे। हे बघा, ह्या पद्धतीने हे बघा, असं पूर्ण माल मसाला त्या खापांना लागला पाहिजे। हे बघा, असं पूर्ण असा कालून घ्यायचा आणि सर्व याला असा खापांना लावायचा। हे बघ, ह्या पद्धतीने पूर्ण मसाला असा लावायचा। आता आपण बरणीत भरणार आहोत। हे बघा बरणी, आता असं घ्यायचं, ह्या बरणीत टाकायचं। बरणीत तळाला मीठ टाकलेलं आहे।
हे बघा असं घ्यायचं आणि असं बरणीत भरायचं. हवा असं पूर्ण. आता हे लोणचं सर्व ह्या पद्धतीने असं बरणीत भरायचं आहे आपल्याला. हवा असं काढून घ्यायचं. आता हे सर्व आपण काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आता आपण बरणीमध्ये हे भरून घेणार आहोत. तर ह्या कालवलेल्या खापा अशा घ्यायच्या आणि अशा बरणीमध्ये टाकायच्या. या पद्धतीने आपण सर्व ह्या खापा बरणीमध्ये टाकणार आहोत आणि सर्व भरणार आहोत. तर चला आता मी ह्या पद्धतीने सर्व असं लोणचं आपण बनवणार आहोत. याला म्हणता लोणचं भरणं. तर चला मैत्रिणींनो, आता ह्या पद्धतीने सगळं लोणचं आपण असं भरून घेऊया. छान असं लोणचं आपलं बरणीत भरून घेऊया. मित्रांनो बघा, मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता हे बरणीत भरले ना, हे बघा या पद्धतीने सर्व बरणीत भरायचं आणि या पद्धतीने काढून घ्यायचं. तर आता आपण बघा याच्यात तिखट लोणचं भरणार आहोत. ह्या बरणीत त्या बरणीत गोड भरणार आहोत. तर आता हे लोणचं सगळं काढून आणि भरून घेत आहे. तर ह्या पद्धतीने भरायचं आहे सगळं. तर चला मैत्रिणींनो, मी पुन्हा तुम्हाला दाखवत आहे दुसऱ्या बरणीत भरताना. हे बघा आता ही बरणी भरलेली आहे. नुसतं लोणचं दाखवा, हे बघा ही बरणी भरली आणि हे बघा असं कालवायचं. हे पूर्ण असं लाल कलर आला. हे बघा हे पूर्ण असं कालून घेतलेलं आहे. हे काढून घेतलंय. आता ही बघा छोटी बरणी. ही छोटी बरणी हे आता साफ सुथरी एकदम स्वच्छ धुतलेली आता ही भरत आहे. हे सगळं दाखव. हे बघा असं भरायचं त्याच्यात. हे बघा असं ह्या पद्धतीने याला म्हणतात लोणचं भरलं. तर ह्या पद्धतीने मी लोणचं केलंय मैत्रिणींनो. ह्या पद्धतीने लोणचं बनवलंय. तुम्ही करा, खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. लोणचं दाखवतो. हे बघा आता छोट्या बरणीत. हे बघा छोट्या बरणीत एवढंच भरायचं राहिलेलं आहे. आता सगळं झालेलं आहे. ह्या पद्धतीने बघा असं खापा अशा झालेल्या पाहिजे. हे बघा अशा खापा भरून घ्यायच्या आणि असं भरायचं. तेव्हा असं घ्यायचं, असं भरते. आता हे दाखव. हे बघा असं पूर्ण लोणचं असं भरायचं. आता हे पूर्ण लोणचं आपलं झालेलं आहे मैत्रिणी. तर ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही करा, खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आपल्या घरच्या झाडाचं लोणचं मी बनवलेलं आहे. आरोग्यासाठी, पोटासाठी खूप लोणचं चांगलं असतं. तर बघा 2 बरण्या भरलेल्या आहेत. हे बघा मैत्रिणी, ह्या 2 बरण्या लोणचं झालेलं आहे. मोठं हे बघा हे भरलेले हे आणि ही दुसरी. आता हे असं बांधून घेणार आहोत मी. त्यांचं तोंड आहे ना, हे बघा ह्या पद्धतीने असं भरलंय. तर आता असं कपड्याने आता हे असं बांधून ठेवायचं. छान असं लोणचं याच्यामध्ये मुरतं. हे बघा आपलं लोणचं
4 दिवस असं हे आपलं लोणचं मुरतं. हे बघा आपलं ह्या पद्धतीने मी लोणचं केलंय मैत्रिणी, तुम्हाला दाखवलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नंदिनी रेसिपी.